आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमच्या सुनबाईची आवरायला अजून टाइम लागणार आहे. त्या म्हणल्या तुम्ही पुढे जावा. ठीक आहे, चला मग. चला. बाय बाय. मेडल मिळालेल्या नेबळट मॅडम. माया आले. मम्मी साहेब, मम्मी साहेब, मम्मी साहेब, सत्या, दरवाजा उघडा प्लीज. सपनाताई, सवी कवी, पप्पा, पप्पा, दरवाजा उघडा प्लीज. पप्पांना फोन लावून बघते. खरंच नाही पडत टाइम. सत्या, सवी कवी, कुणी आहे का बाहेर? सवी काही हे तर काय काय पठवकत बसलाय. चला तात्यासाहेबांनी भेटू आपण. मम्मी आली. तात्यासाहेब नमस्कार. अरे तुमच्या सगळ्या सुर्वे परिवाराचं अतिशय मनपूर्वक स्वागत आहे या कार्यक्रमात. बरं झालं. सत्या, सगळे आले पण मंजू कुठे आहे? मम्मी, वाघमारे आला नाही का तुमच्यासोबत? असं कसं? म्हणजे आमच्या पुढेच निघाली होती ती. हा दिवस तिच्यासाठी फार महत्वाचा आहे. तिला सांग चुकू नकोस म्हणून. बघ जरा. होय तात्यासाहेब, मला वाटतं की बहुतेक त्या त्यांच्या आईला आणि बहिणीला आणायला गेल्या असतील. मी लगेच फोन करून विचारतो. हॅलो. हॅलो अमृता, वाघमारे आलात का तिकडे? नाही दीदी इकडे तर नाही आली. पण आम्हीच तिकडे यायला निघत होतो. बरं मग काय बोलणं झालं का तुमचं? दाजी काय झालंय का हो? सगळं ठीक आहे ना? नाही नाही, सगळं ठीक आहे. टेन्शन घ्यायचं काय बी कारण नाही. अगं मला पण पोचायला उशीर होतोय ना, आणि वाघमारे घरातून लवकर निघाल्या होत्या. मग म्हणलं तिकडे आल्यात का बघावं. बरं जर त्या तिकडे आल्या तर मला फोन करा. चालते चालते. वाघमारे जर स्वतःच्या घरी गेले नसतील तर कुठे गेले असतील? आई, अगं आवर की पटपट. आता सत्यादाशींचा बी फोन आलेला, त्यांना पोहोचायला उशीर लागणार आहे. आपण तरी लवकर पोहोचायला पाहिजे ना तिथं. अगं ही काय झालं की तयार आहे मी. काय नाही, घरातलं धंदा पाणी सोडून मायाली की कुठं चालले ते कुठं मिरवाय? अगं आत्या, तुला माहित नाही व्हय, आपल्या दीदीचा सत्कार होणार आहे एसपी साहेबांच्या हातून. कोण गण्या फिरंगी, त्याला पकडून दिलं का नाही? त्याबद्दल तिला मेडल मिळणार आहे. मेडल तिकडेच चाललोय आम्ही. मेडल? हो, म्हणजे ते ऑलिम्पिक मध्ये देतात. अगं सोन्याचं असतंय ते. आता मला काय माहिती. ते तुझा भाव आहे का नाही? ते पोलीस आहे का नाही? तुला माहिती असलं पाहिजे की नाही?
त्याला कधी मिळालंच नाही, कसं करणार? नाही ते सोन्याचं असतंय, मग सोन्याचं मिळलं जर का तिला मिळालं तर ते आपलंच असणार की नाही. त्यामुळे तिच्यावर नको चिडू, तोंडात ठेवू लाडू. अगं आता मी किती जरी चिडत असली, किती जरी रागवत असली, तरी बी मला चांगलं ठावाय. मंजू माझी लई गुणी भाची आहे. माझं आता जर का माझा दादा आत्ता का नाही तर अख्ख्या साताऱ्यात त्याने कंदी पेड वाटला असता आनंदाने. वय मला सुद्धा लय आनंद झालाय, किती आनंद झालाय म्हणून काय सांगू तुला. पण तुला खरं सांगू का, माझी मंजू का नाही मेडल मिळवायच्या बाबतीत ना डिट्टो तिच्या आत्यावर गेल्या. सुनंदे हा बरे मी दीदीला फोन लावते. काय झालं? स्विच ऑफ लागतोय फोन. सपनाताई, जयदीप भाऊजी, अहो मी तर वर अडकली, दरवाजा उघडा प्लीज. सवी कवी, काकू, देसाई काकू, अहो मी तर वर अडकले. मम्मी साहेब, कुणी आहे का? प्लीज दार उघडा. काकू, अजून 1% चार्जिंग. ना कुणाला फोन करू शकते ना कुणाचा फोन येऊ शकतो. हा साहेब, सगळी व्यवस्था झालेली. हा चांगलं आहे, पण तुम्ही पुन्हा एकदा लक्ष द्या. आणि एसपी साहेब आलेत का? हा आलेत ना. हा ते हे नमस्कार सत्यजितराव. जाधव साहेब नमस्कार. अरे तुमचंही अभिनंदन, कारण अप्रत्यक्षरित्या का होईना मंजूच्या यशामध्ये तुमचाही वाटा आहे. पण आहे कुठे ती? ते आलं नाहीत अजून. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना? ठीक आहे ना सगळं? नाही काही प्रॉब्लेम नाही, फक्त त्यांना आवरायला उशीर होणार होता म्हणून. पण ते येतील, येळेत येतील. मग ठीक आहे. हा ठीक आहे, येऊ का? या साहेब. हा खुसपुडे, आम्या तू बाहेरचं नियोजन बघून घे. हा हाय सत्तू. सत्यजित, कसा आहेस तू? म्हणजे तब्येत वगैरे ठीक आहे ना? हा ठीक आहे. मला काय झालंय तेव्हा? नाही, मी सहज विचारत होते. घरी सगळं ठीक आहे ना तुमच्या? होय, निवांत आहे सगळं. सत्या, वाघमारे मॅडम कुठे? सगळे पाहुणे आलेत. त्यांनाच फोन करतोय पण स्विच ऑफ येतोय. थँक्यूचा तेवढाच मेसेज आलाय. थँक्यू कशाबद्दल? ते त्यांना मेडल मिळणार आहे ना आज, त्याचं अभिनंदन केलं होतं तर त्याचा रिप्लाय आलाय. हा बरं थांब, मी बघतो कुठेपर्यंत आल्यात. कुणी आहे का? काकू, काकू, माझा आवाज येतोय का? कुणाला ऐकायला येतोय का माझा आवाज? काकू,
सत्याचा फोन. व्यस्त का लागतोय? कुठं राहिल्या या वाघमारे? कुठं अडकले तर नसतील ना? स्विच ऑफ. तात्यासाहेब बोलत आहेत. चलो तात्यासाहेब बोलत आहेत. बोला तात्यासाहेब. मंजू कुठे आहे? वेळ जातोय, काही गडबड आहे का? नाही, काही गडबड नाही. बहुतेक घरचा आवरायला टाइम जातोय. फोन करून बघ. फोन केला होता पण गडबडीत लक्ष नसेल त्यांचं. मग घरी जाऊ नये, सगळे पाहुणे आले, उशीर होतोय. दादा ठीक आहे. झालं का? गामरे पडदे खिडक्याचं बंद करते की. चला. कसं आहे काय आहे, अशा कार्यक्रमाला कुर्ती घालून जायचं असतं म्हणून मी कुर्ता घातला. पांढरा नाही मिळाला ना, पण हा आहे की. काय दिसतंय? आहो येऊ का? ये कशी दिसते आम्ही? तुला बघून मला एक पिक्चर आठवला. त्यातली हिरोईन आहे का नाही, अशी जिनेवरनं खाली उतरत असते, त्या हातात मेणबत्ती असते आणि ती गाणं म्हणत असते. त्यातलं भूत जसं दिसतं का नाही तशी दिसते तू भूतासारखी. अगं परवा मी स्टोरी वाचली होती भूताची. त्यातला जो अतृप्त आत्मा होता का नाही, त्याचं नाव बी रत्ना होतं. मला वाटतं ती स्टोरी आहे ना सत्य घटनेवर आधारित आहे. तुझ्यावर लिहिली आहे. आत्तोबा, मग तुम्हाला त्या भूताची भीती नाही वाटली वे? तुला काय वाटतंय माझं रोज काय होत असेल? हीच भूत जर मनगोटाव बसलं का नाही की मग कळण. रत्ना, एवढ्या जोरात गळा लागला, खरंच पांढरी साली घालायला लागली असती तुला. विधवा झाली असती तू, मेलो असतो मी. काय करताय? नाही वाज घेतो रत्ना. ऐक की, तुझ्या ओठांवर आहे ना ती काळी मिश्रीत चांगली दिसती. अगं तुझ्या आता हे लावलंय ना गुलाबाचं, ते तुझ्या दातापर्यंत सरकले. खरंच सांगते धुली. आणि ते भूताचं काही माहित नाही, पण अतृप्त आत्मा यो शब्द तुझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे. हो बाट बंद कर, नाही मानगुट पिरगळून ठेवीन बघ. ते दाताचं पुसदा आधी. कुठलं दुर्बुद्धी सुचली आणि हे पदरात पाडले. पदरात पडलं आणि पदरच बाटला. ती समजा राहू दे, फोन लाव मंजूला. आगे लावलेला मग अशीच नाही लागला फोन तिचा. परत लाव. ही वाटत कुठं असेल ना ते एकत्र जाता येईल आपल्याला. लाव फोन. लागलाय. आले का? अमृता. हॅलो, अगं तिथे कुठे आहेस तू? आम्ही सगळे कधीपासून फोन करतोय तुला.
सत्यदाजींचा बी फोन आलेला. अमरी बरं झालं फोन केलास. अगं मम्मी साहेबांनी मला खोलीत कोंडून ठेवले. तू लवकर या आणि सोडव मला. हा थांब आलेच मी. अहो काय बघत बसलाय? जावा हात धुवून या. चला लवकर, लय उशीर झालाय. चल ग सुनंदी. आमरे आई ऐक ना, तुम्ही व्हा पुढं, मी दीदी बरोबर येते. का तिच्यावर का? अगं आता ते सांगते मी तुम्हाला नंतर. तुम्ही व्हा पुढं, मी आलेच. अगं अगं ही तर घे, तर लावून घे. हा चालते, येते. व्हा तुम्ही पुढं. आता हे कुठं राहिलं? आवा येत आहे का नाही? आता काय हिथच झेंडा वंदन करते ती का काय? कुणा ठाव बाई. आलो आलो. झाली प्रॅक्टिस करून? असंच करते की झेंडा वंदन. हा चला कुलूप लावा आणि चला. अहो येणार येणार, तुम्हाला भेटायला मी नक्की येणार. अहो मंत्री पदाची मिठाई मी तुम्हाला खाऊ घालणार म्हणजे घालणार. तात्या साहेबांचा शब्द. हा लवकरच येऊन भेटतो मी तुम्हाला. हरामखोर बसलं का समोर बसलाय. त्याला इथून घालव, त्याला बंगल्यावरून भेटता. सॉरी. काय झालं सर? काय झालं? अरे मूर्ख माणसा, तुझा मेंदू गुडघ्यात आहे का? इथं कशासाठी आलायस? तुला काय सत्कार होता माल विकतो म्हणून? चल. काय करणार? काल पण सगळे ट्रक अडवले. फोन केला तर फोन उचलत नाही. मग आलो भेटायला. हे बघ, परिस्थिती थोडी क्रिटिकल आहे. 4-5 दिवसामध्ये आपण माल पुन्हा सप्लाय सुरू करतोय. तात्या साहेबांचा राग काय नाही तुला चांगलं माहिती. वेगळं सांगायची गरज नाही. चल चल, निघ निघ निघ, चल.
अमरे काय ग? अगं पोलीस काढून तिकडे आहे, तू इकडे काय करतेस? दाजी तुमच्या घरीच निघालेले दीदीला आणायला. म्हणजे वाघमारे निघालाच नाही तो अजून, आणि तू का चाललीस त्यांना आणायला? दाजी मी काय नाही, तिला कोंडून ठेवले कोणीतरी खोलीत. पण असं का करावं तुम्ही? ते मी नंतर सांगते, आपण आधी जाऊ आणि दीदीला घेऊन. नाही, तू एक काम कर, तू पोलीस ग्राउंडला जा, मी त्यांना घेऊन येतो. चालतं.